नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी सरळ सेवा युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. इथे आपण आदिवासी विभाग भरती या आदिवासी विभाग भरतीवर कोणते प्रश्न अतिसंभाव्य या श्रेणीमध्ये विचारले जातील याबद्दलचा आपण तास घेतोय, लेक्चर घेतो आहे सामान्य ज्ञानाचं. आणि त्याचबरोबर तलाठी, ग्रामसेवक, महानगरपालिका, नगर परिषद, राज्य उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन, कामगार निरीक्षक या सर्वांसाठी आपलं उपयुक्त असणार आहे सामान्य ज्ञानाचं हा तास, हे लेक्चर. त्यामुळे व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत पहा. आवडला तर नक्कीच लाईक करा आणि लिंक शेअर करत जा. ठीक आहे, चला सुरुवात करूया. आपण यामध्ये कोणता प्रश्न आहे? जागतिक अन्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? पहिले भारतीय विचारलेले आपले यापैकी कोण आहेत? डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर एम एस स्वामीनाथन, गुरुदेव खुश की बी आर बाखाले? तर यापैकी डॉक्टर एम एस स्वामीनाथन जे आहेत, एम एस स्वामीनाथन हे काय आहेत बरं? तर जागतिक अन्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय. आता हा पुरस्कार जो आहे जागतिक अन्न पुरस्कार हा त्यांना 1987 ला मिळाला होता. कधी मिळाला होता? 1987 ला. वर्गीस कुरियन तुम्हाला सुपरिचित आहे. डॉक्टर वर्गीस कुरियन आपल्याकडे ऑपरेशन फ्लड जे दुग्ध क्रांती आपण म्हणतो त्यामध्ये त्यांनी जी काही क्रांती केलेली आहे आणि त्यांचं वाटा आणि जो आपण त्याला म्हणू जे पाश्चरायझेशन आहे यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. वर्गीस कुरियन यांचा दिवस जो आहे 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय दुग्ध दिवस म्हणून साजरा करतो. त्याचबरोबर एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस जो आहे 7 ऑगस्ट हा महाराष्ट्र शासनाने शाश्वत शेती दिवस म्हणून काय केलेलं आहे? घोषित केलेला आहे. आपले स्वामीनाथन यांना पद्मश्री, पद्म भूषण, त्यानंतर पद्म विभूषण आणि भारतरत्न हे मिळालेले आहेत. भारतरत्न कधी मिळालंय? 2024 ला मरणोत्तर. कधी मिळाले यांना? 2024 ला मरणोत्तर मिळालेला आहे, बरोबर की नाही? पद्मश्री यांना 1967 ला, 1967, पद्मभूषण 1972, बरोबर की नाही? आणि पद्मविभूषण जे आहे 1989 ला. त्याचबरोबर रेमन मॅक्सेसे मिळालेला 1971 ला. काय बरं? रेमन मॅक्सेसे हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे 1971 ला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कोणता पुढचा प्रश्न आहे? भारतीय संस्थानांबाबत खालसा धोरण राबवणारा कोण आहे? है ना, कोण इंग्रज अधिकारी आहे? दोन नाही, कोण कोण इंग्रज अधिकारी आहे यापैकी? तर डलहौसी. दिलेल्या यापैकी डलहौसी आहे. रिपन याला आपण काय म्हणतो? स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांचा जनक, बरोबर की नाही? बेंटिंग यांनी काय केली होती? तर सती प्रथा ही बंद केली होती, बरोबर की नाही? 1829 ला. आणि कोणाच्या? तर राजा राम मोहन रॉय यांना श्रेय जातं. त्यांनी यांच्या मागे लागून सती प्रथा भारतातनं बंद केली. त्यानंतर मेयो याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतो आपण. काय म्हणतो? आर्थिक विकेंद्रीकरण याचा काय बरं? जनक, बरोबर की नाही? आणि मेयोच्याच काळामध्ये जनगणनेला सुरुवात झाली होती 1872 ला. आणि मेयो अंदमान या ठिकाणी मेयोचा खून करण्यात आला. एक अफगाण पठाण याने याचा खून केलेला आहे, तेही विचारतात, शेर अली याने, है ना. डलहौसीचा कार्यकाळ काय होता? 1848 ते 1856. डलहौसीच्या काळामध्ये आधुनिकता बरीच आली भारतामध्ये. त्यामध्ये 16 एप्रिल 1853 मध्ये पहिल्यांदा रेल्वे धावली होती. साहेब, सिंध आणि सुलतान असे 3 इंजिन, 400 प्रवासी, बोरीबंदर ते ठाणे 34 किलोमीटरचं अंतर हे त्यांनी पार केलं होतं. आणि याचं श्रेय जातं कोणाला बरं? तर नाना शंकर शेठ यांना. कारण त्यांच्या प्रयत्नाने त्यांनी ग्रेट पेनिसुला
या नावाची कंपनी स्थापन करायला लावली इंग्रजांना आणि आपल्याकडची बऱ्याच जमिनी त्यांनी दान केल्या रेल्वेसाठी आणि शेवटी भारतात रेल्वे प्रवासी धावली. हे त्यांचेच श्रेय आहे. बेंटिंग तुम्हाला माहिती आहे भारताचा बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. याच्याच काळामध्ये सती प्रथा बंगालचा गव्हर्नर असताना आणि नंतर विधी आयोग 1835 ला स्थापन झाला मॅकोलेच्या अध्यक्षतेखाली. बरोबर की नाही. रिपन स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक 1881 मध्ये तो आला होता व्हॉइसरॉय म्हणून आणि याने लिटनने लावलेला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट मुस्काट दाबीचा जो कायदा आहे तो त्याने काढून टाकला रिपनने. बरोबर की नाही. तर रिपन या बाबतीत बरेच प्रश्न आपल्याला आणि महत्वाचं म्हणजे रिपनच्या काळामध्ये पहिला कारखाना कायदा आला होता. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे. महाराष्ट्राचं टेबल लँड कोणत्या ठिकाणास म्हटलं जातं? तोरणमाळ, चिखलदरा, म्हैसमाळ, पाचगणी. तर काय म्हटलं जातं? पाचगणीला. आता हे कुठे आलं पाचगणी? तर हे आलं कुठे बरं? महाबळेश्वर. महाबळेश्वर. आणि महाबळेश्वर कुठे आलं? सातारा. बरोबर की नाही. साताऱ्याचे बरेच आहेत. आता मण्याची वाडी साताऱ्याला काय बरं? मण्याची वाडी जी आहे ही काय आहे? तर पहिले सौर ग्राम महाराष्ट्राचे पहिले सौर ग्राम. त्याचबरोबर सातारामध्ये धुमाळवाडी. धुमाळवाडी काय आहे? तर फळांचे गाव आहे. बरोबर की नाही. त्यानंतर मांगर आहे. हे काय आहे? मधाचे. बरोबर की नाही. आणि भिलार आहे पुस्तकाचं. हे काय आहे? पुस्तकाचे. बरोबर की नाही. ते बरेच आहेत. चिखलदरा कुठे येतं बरं? तोरणमाळ ही काय आहे? सातपुडा पर्वतरांग आहे ना. सातपुडा पर्वतरांग. आणि तोरणमाळ कुठे येतं? नंदुरबार. बरोबर की नाही. चिखलदरा हे काय बरं? थंड हवेचं ठिकाण आहे. कुठे आहे? अमरावती. बरोबर की नाही. आणि याचीच रांग आपण पुढे काय म्हणतो? याला गाविलगड म्हणतो. बरोबर की नाही. जे इथे हे तोरणमाळचं नंदुरबारला आहे ना. गाविलगड हे अमरावतीकडे गेलेलं आहे त्याला म्हणतो. आणि तिथे कुठला आहे? तोरणमाळचा सर्वोच्च कुठला आहे? वैराटगड. बरोबर की नाही. आणि याचा कुठला आहे? गाविलगडचा याचा स्तंभ आहे. नाही, तोरणमाळचा कुठला आहे? स्तंभ. आणि गाविलगड हा याचा कुठला आहे? वैराट, सर्वात उंच असलेला. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी यापैकी कोणता आहे? मगर, डॉल्फिन, शार्क, कासव. तर काय बरं आपल्या प्रश्नाचं उत्तर? डॉल्फिन आहे. बरोबर की नाही. अच्छा, भारत सरकारने, केंद्र सरकारने डॉल्फिन जो मासा आहे, डॉल्फिन हा जो मासा आहे या माशाला काय केलेला आहे? हा जलचर, भारताचा जलचर प्राणी म्हणून काय केलेलं आहे त्यांनी? घोषणा. बरं, ही घोषणा कधी झालेली आहे? तर 2009 ला. कधी झालेली आहे? 2009 ला. प्रोजेक्ट डॉल्फिन काय बरं? प्रोजेक्ट डॉल्फिन जो आहे हा कधी बरं? तर 15 ऑगस्ट 2020 ला. 15 ऑगस्ट 2020 ला काय झाला? सुरू झालेला आहे. भारतीय पर्यावरण वन, भारतीय पर्यावरण आणि वन, बरोबर की नाही. आणि हवामान बदल मंत्रालय आणि हवामान बदल मंत्रालय, ठीक आहे, यांनी केलेलं आहे. आता 2025 ला, मे 2025
25ला अहवाल आला डॉल्फिनचा, गंगेतल्या डॉल्फिनचा. हे कुठले आहे? गंगेतले डॉल्फिन, गंगेतील आहेत. आता या अहवालानुसार काय आहेत बरं? एक तर यांची संख्या, बरोबर का नाही, आणि सर्वाधिक संख्या, सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. ठीक आहे. आता एकूण जर बघितले तर 6327 आहेत. किती आहेत? 6327 इतके डॉल्फिन आहेत. पैकी सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशमध्ये आपण पाहिली तर 2397 आहे. किती आहे? 2397 एकट्या उत्तर प्रदेशमध्ये. बिहारमध्ये 2220 आहेत. त्यानंतर बिहार यामध्ये 2220 इतक्या संख्येने आहे. आणि तिसरा बघितलं तर पश्चिम बंगाल 815. म्हणजे पहिले कोणते आहेत? पहिले 3 पश्चिम बंगाल, इथे किती आहेत? 815. म्हणजे एकूण जर आता भारतामध्ये डॉल्फिनची संख्या आपण पाहिली तर डॉल्फिनची संख्या 6327 इतकी आहे. ठीक आहे. पैकी सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये 2397 इतकी आहे. बिहारमध्ये 2220 इतकी आहे आणि पश्चिम बंगालमध्ये 815 इतकी आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त. तर जिल्हा परिषद अध्यक्ष हा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. ठीक आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी काय असतो? जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी असतो, आहे ना. चला, जिल्हा परिषदेचा कार्यकाळ अध्यक्षाचा किती असतो? 5 वर्ष, बरोबर की नाही. आणि याला कुठला दर्जा आहे? राज्यमंत्र्याचा दर्जा आहे जिल्हा परिषद अध्यक्षाला, है ना. बघा, पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलवतो? जिल्हाधिकारी. त्याच्या पहिल्या बैठकीचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असतो. ठीक आहे. आणि कोणतीही ग्रामपंचायत ही जर का बनवायची असेल तर त्याचा अहवाल जिल्हाधिकारी पूर्ण रूपरेषा करून विभागीय आयुक्ताकडे देतो आणि विभागीय आयुक्ताला अधिकार आहेत. आलं का लक्षात? हे पण लक्षात ठेवा, म्हणजे जे जे प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला सांगतो इथे. पुढच्या प्रश्नाकडे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे? 532 किलोमीटर, 868 किलोमीटर, 1080 किलोमीटर, 1465 किलोमीटर. आता मुळात गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तर नाशिक त्र्यंबकेश्वर इथे, बरोबर की नाही. आणि ही पूर्व वाहिनी आहे, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्यांनी विचारले गोदावरीची महाराष्ट्रात एकूण लांबी किती आहे? तर ती आहे 668 किलोमीटर इतकी आहे. आलं का लक्षात? 668 किलोमीटर. आता गोदावरीची एकूण लांबी बघितली तर 1465 किलोमीटर आहे, जी इथे तुम्हाला दिसते. ही तिची एकूण लांबी आहे. हिची किती आहे एकूण लांबी? बरोबर की नाही. महाराष्ट्रात आहे 668 किलोमीटर. आता हिचा प्रवाह जो आहे हा कुठून कुठून जातो? तर नाशिक, अहिल्यानगर, नाशिक, अहिल्यानगर, बरोबर की नाही, या जिल्ह्यातून पुढे छत्रपती संभाजीनगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना, बरोबर की नाही. नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, बीड, परभणी, नांदेड, बरोबर नाही, आणि गडचिरोली. काय बरं? आणि गडचिरोली. अच्छा, इथे काय माहिती आहे का? नांदेडकडनं ती बाहेर पडते महाराष्ट्राच्या बाहेर आणि पुन्हा ती येते गडचिरोलीमध्ये. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर नांदेड मधनं जाऊन पुन्हा ती महाराष्ट्रात प्रवेश करते गडचिरोलीला.
तापी सारखीच आहे. तापी ज्या पद्धतीने आपल्या अमरावतीकडनं प्रवेश करते, बाहेर पडते, मध्य प्रदेशमध्ये जाते, बुराणपूरच्या खिंडीतनं ती पुन्हा जळगाव येथे महाराष्ट्रात प्रवेश करते. तसंच गोदावरी सुद्धा आहे, नांदेडकडनं बाहेर पडून ती पुढे जाऊन कुठे गडचिरोलीला येते महाराष्ट्रामध्ये. एकूण लांबी 1465. गडचिरोलीला ती प्राणहिताबरोबर संगम होतो तिचा, बरोबर की नाही. प्राणहिता कुठली आहेत? वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा है ना, याच्या एकत्र प्रवाहाला आपण काय म्हणतो? प्राणहिता. आणि प्राणहिता आणि गोदावरी यांचा संगम गडचिरोली सिरोंच्या इथे होतो, बरोबर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया मजबूत करणारे इंग्रज अधिकारी कोण? रिपन, डलहौसी, लिनलिथगो, मॅकोले. तर मॅकोले आहे. मॅकोले याची स्थापना करण्यात आली होती. मॅकोलेने काय केलं तर 2 फेब्रुवारी 1835 ला काय बरं अहवाल सादर केला. अहवाल सादर, आणि हा अहवाल 7 मार्च, हा जो अहवाल आहे हा अहवाल 7 मार्च 1835 ला काय झाला, याची 35 ला याची घोषणा केली. म्हणजे काय आहे तो कळला. 7 मार्च 1835 ला. यामध्ये भारतीयांना पाश्चात्य वाङ्मय, काय बरं पहिलं काय म्हटलं याच्यामध्ये, तर भारतीय जे आहेत, भारतीयांना वाङ्मय जे आहे हे इंग्रजीमध्येच, इंग्रजी भाषेत, काय बरं पाश्चात्य जे आहे तर हे वाङ्मय इंग्रजी भाषेमध्ये शिकवणारे विद्यालय, म्हणजे शास्त्र इंग्रजी भाषेतनं शिकवावं. वाङ्मय शास्त्र जे आहे हे इंग्रजी भाषेतनं शिकवावं. संस्कृत आणि अरबी, संस्कृत आणि अरबी भाषा जी आहे या भाषेचे विद्यालय, काय म्हटलं ते विद्यालय जे आहे हे बंद करू नयेत, पण त्यांना कुठलंही अनुदानही देऊ नये. त्यांना बंद करू नयेत, पण त्यांना कोणतेही अनुदान देऊ नयेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पारंपरिक ग्रंथ छपाई यावर पैसे खर्च करू नयेत. पारंपरिक ग्रंथ यांची छपाई जी आहे यावर खर्च करू नयेत. आणि यापुढे जो काही उपलब्ध निधी होणार आहे तो पाश्चात्य जे वाङ्मय आहे त्यासाठीच खर्च करावा, असं या मॅकोलेने म्हटलं होतं. आपण आत्ताच पाहिलं होतं डलहौसी, याचा कार्यकाळ 1848 ते 1856. याच्या काळामध्येच विधवा पुनर्विवाह कायदा डलहौसीच्या काळामध्ये आला होता, 1856. ईश्वरचंद विद्यासागर है ना. आणि रिपन तुम्हाला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक, बरोबर की नाही. तर मॅकोले याचे अध्यक्ष म्हणून कोणी केली होती त्यावेळेला? कोण होता भारताचा गव्हर्नर जनरल? तर कोण होता ज्याने सतीप्रथा बंद केली, बरोबर की नाही? कोण बरं त्याचं नाव? बघा इथे मगाशी आपण बघितलं होतं मॅकोलेचं, मी तुम्हाला इथे मगाशीच सांगितलं होतं की बेंटिंगने मॅकोलेचे अध्यक्ष म्हणून 1835 ला विधी आयोग स्थापन केला होता. आणि तिथूनच इथे आणखीन शिक्षणाबद्दलच होतं.
नंतर मग रॅले कमिशन तुम्हाला माहितीच आहे है ना, जो कर्जनच्या काळामध्ये आला होता आणि त्याच 1802 मध्ये रॅले कमिशन आणि मग विद्यापीठ त्याचं रूपांतरित झालं कायद्यामध्ये है ना 1804 मध्ये. चला पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण होते असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कोण होते? हे घटना समिती घटना समिती याचे काय होते? अध्यक्ष. बरं की नाही, त्रिमंत्री म्हणजे कॅबिनेट योजनेअंतर्गत घटना समिती आपण स्थापन म्हणजे प्रभाव त्यांचा आहे, ज्यामध्ये पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि कोण बरं? पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि पीसी अलेक्झांडर हे होते. अलेक्झांडर होते बरोबर. आणि याच्यामध्ये बी एन राव हे आपलं उत्तर आहे. सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीची पहिली बैठक जे 9 डिसेंबर 1946 मध्ये भरली होती त्याचे हे अध्यक्ष होते. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी झाले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती आणि दोन्ही वेळेला निवडून येणारे म्हणजे सलग 1952 ते 57 आणि 57 ते 62 हा त्यांचा कार्यकाळ आहे. बी एन राव हे काय आहेत? भारतीय राज्यघटना समितीचे कायदेशीर सल्लागार होते. आता बी एन राव यांच्या बाबतीत म्हणाल तर बेनेगल नरसिंगराव, बेनेगल नरसिंग राव असं त्यांचं आहे. 26 फेब्रुवारी 1887 ला जन्म. 26 फेब्रुवारी 1887 ला यांचा काय झाला? जन्म झालेला आहे. आणि यांचा मृत्यू 30 नोव्हेंबर 1953. 30 नोव्हेंबर 1953 ला काय झाला? यांचा मृत्यू झाला. ठीक आहे. आता भारत आणि बर्मा म्हणजे म्यानमार, म्यानमार आणि भारत यांचा जो मसुदा आहे तयार करण्यासाठी यांनी काय केली? मदत केली किंवा सल्लागार होते. मदत, सल्ला म्यानमारची आणि भारताची यांना कायदेशीर काय केलं होतं? कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्याचबरोबर स्थायी समितीत प्रतिनिधित्व युनायटेड नेशनच्या स्थायी समितीत प्रतिनिधित्व यांनी केलेलं आहे 1948 मध्ये. 1948 ते 1952, 1948 ते 1952 आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश होते. काय बरं? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे काय होते? हे न्यायाधीश. न्यायाधीश म्हणून यांनी 1952 ते 53 या काळात ते होते. हे लक्षात ठेवा. बरोबर की नाही? सच्चिदानंद सिन्हा यांच्याबद्दल पण बरेच प्रश्न विचारतात की घटना समितीचे पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते, त्याचबरोबर घटना समितीचे दुसरे अध्यक्ष कोण होते, त्यानंतर राजेंद्र प्रसाद सुकाणू समिती, झेंडा समिती याचे सुद्धा अध्यक्ष होते, हे पण लक्षात ठेवा. आणि बी एन राव प्रखर व्यक्तिमत्व, कारण बऱ्याच ठिकाणी त्यांनी अशी कामं केलेली आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये न्यायाधीशाचं, त्याच्यानंतर स्थायी समिती, युनायटेड नेशनचं प्रतिनिधित्व, त्यानंतर म्यानमार भारत मसुदा तयार करण्यासाठी 1947 मध्ये त्यांनी म्यानमार आणि भारत जे आपण मसुदा आपण तयार केला, घटना समितीचे अध्यक्ष वेगळे आणि मसुदा समितीचे अध्यक्ष वेगळे. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर होते है ना. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. क्षेत्रफळानुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता आहे? ब्राझील, अमेरिका, रशिया, कॅनडा. दुसऱ्या क्रमांकाचा कॅनडा आहे. हा पहिल्या क्रमांकाचा येतो. पहिल्या क्रमांकाचा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पहिला रशिया येतो ज्याचा 1
1,70,00,000. रशिया याचं काय येतं तर 1,70,00,000 चौरस किलोमीटर एवढं येतं. कॅनडाचं किती येतं 99,94,000. 99,74,000 चौरस किलोमीटर असं कॅनडाचं येतं. 99,84,000 ना 74 नाही 84,000. त्यानंतर चीन येतो तिसरा चीन 95,98,000. किती 95,98,000 चौरस किमी. भारताचा क्रमांक किती आहे भारत क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7वा आहे. किती आहे 7वा 32,87,000. किती 32,87,000 चौरस किमी असं भारताचं क्षेत्रफळ आहे. बरोबर 32,87,000 चौरस किलोमीटर. चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचं राज्य पण विचारतात. त्यामध्ये पहिलं कुठलं आहे राजस्थान, दुसरं कोणतं आहे मध्य प्रदेश आणि तिसरं आपला महाराष्ट्र आहे. अमृत क्रांती कशाशी संबंधित आहे अंडी उत्पादन तेलबिया उत्पादन बटाटा नदी जोड तर नदी जोड आहे. काय बरं नदी जोड. राष्ट्रीय जल विकास अभिकरण राष्ट्रीय जल विकास अभिकरण म्हणजेच NWDA. ओके आता यांनी काय केलंय नद्यांचे म्हणजे जवळपास 14 नद्या आणि द्वीपकल्प यांना जोडण्याचा हा काय आहे प्रकल्प आहे अमृत क्रांती. नदी जोडायचं आलं का लक्षात म्हणजे पुनर्जीवित करायचं काय काय पात्र किंवा पाण्याचं जे काही प्रमाण कमी झालेलं आहे किंवा काही सुकत चाललेले आहेत अटक चाललेले आहेत तर त्यांना पुनर्जीवित करणं हे काय आहे अमृत क्रांतीशी निगडित आहे. बरोबर की नाही. आता बरंच आहे रुपेरी म्हटलं तर अंडी येतात तेलबियांच्या बाबतीत पीत क्रांती आहे बरोबर की नाही आणि वेगवेगळ्या क्रांती येतात. आता हे क्रांती करणारे महत्वाचे कोण तर MS स्वामीनाथन यांनी हरित क्रांतीची सुरुवात केली. आपल्याकडे भारतात 1965 मध्ये याची सुरुवात झाली बरोबर आहे. मग नील क्रांती पीत क्रांती लाल क्रांती ऑपरेशन फ्लड हे दुग्ध क्रांतीसाठी होते त्याचे डॉक्टर वर्गीस कुरियन होते है ना. त्यांचंच फार मोठं योगदान आहे की पाश्चरायझेशन करणं आणि त्याच्यामध्ये मोठी क्रांती करणं अमूल हे तुम्ही पाहताच आहे त्यांनी नाव रूपाला आणलेलं तर हे सगळे फार महत्वाचे आहेत. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो 5 जूनला. जागतिक पर्यावरण दिवस हा 5 जूनला साजरा केला जातो. आणि युवा दिवस भारतात युवा दिवस जो आहे हा दिवस कधी साजरा केला जातो 12 जानेवारी. का बरं तर स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस बरोबर की नाही. 2 फेब्रुवारी हा रामसर दिवस म्हणून साजरा करतो आपण. काय बरं रामसर दिवस वेटलँड डे बरोबर की नाही हे लक्षात ठेवा. स्टॉकहोम परिषद 1972 ला 5 जून ही पर्यावरणाची संरक्षण करण्याबाबत काय केलं होतं युनायटेड नेशनने याची घोषणा केली होती 5 जूनची हे लक्षात ठेवा. रामसर आता भारतामध्ये किती झालेत 100 झालेले आहेत टोटल 100 झालेले आहेत एकूण. रामसर म्हणजे पाणथळ जमीन. आता महाराष्ट्रामध्ये कोण आहे बरं तर लोणार सरोवर जे बुलढाण्यामध्ये ठाण्याची खाडी आणि नांदूर मधमेश्वर जे नाशिकमध्ये आहे असे फक्त 3च आहेत. सर्वात जास्त रामसर हे तामिळनाडूचे 20च्या आसपास. 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो भारतामध्ये. चला एवढेच आपले प्रश्न होते यामध्ये. सरळ सेवा भरती 2026
यामध्ये तुम्हाला युट्यूबवर वेगवेगळे याचे व्हिडिओ पाहायचे असतील, याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळवायचं असेल, तर पहिलं काय करायचं, सबस्क्राईब करायचं चॅनलला. त्यानंतर लिंक शेअर करायची आपल्या व्हिडिओची, प्रत्येक व्हिडिओची, इथे येणाऱ्या प्रत्येक फॅकल्टीचे लिंक शेअर करायचे आणि लाईक करायचंय. कारण तुमचं लाईक आम्हाला प्रोत्साहन देतं आणि नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला आणखीन तयार करतं. तर इथे आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.